बेस्टचे कर्मचारी बेमुदत संपावर. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप. सेवा ठप्प झाल्यानं प्रवाशांचे हाल. बेस्ट वर्कर्स युनियन आणि श्रमिक युनियनचा मात्र संपाला विरोध. राज्यात 24 ते 25 जून पासून मान्सून सक्रिय होणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. देशभरात सरासरीच्या तुलनेत 41% पावसाची तूट. मान्सूनची रखडलेली वाटचाल 24 जून पासून गतिमान होण्याची शक्यता. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आज. एकनाथ शिंदे यांचा नेस्को सेंटरमध्ये तर ठाकरेंचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा होणार. ऑपरेशन टायगरमुळे यंदाचा शिवसेनेचा वर्धापन दिन चर्चेत. खासदारांच्या फुटीवर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. बंडखोर खासदारांच्या 6 मतदारसंघातील बड्या नेत्यांना मातोश्रीवर बोलावणं. जिल्हाप्रमुख, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या बैठक होणार. बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न. ठाकरेंच्या सर्व बंडखोर खासदारांना गृह विभागाकडून Y+ दर्जाची सुरक्षा. खासदारांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ. पोलीस सुरक्षा तैनात. अर्धा तास ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवा. भाजपचे 7 तुकडे होतील. सर्वात आधी गिरीश महाजन फुटतील. संजय राऊत यांचा निशाणा. तर खासदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढा. राऊतांनी बंडखोरांनाही सुनावलं. आगे आगे देखो होता है क्या. काही दिवसात पुन्हा स्फोट होईल. आमदार संतोष बांगर यांचा दावा. 6 खासदारांनंतर आता 14 आमदारही फुटण्याचे संकेत. बंडखोर खासदाराच्या मुलीकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याचा टीझर शेअर. संजय दिना पाटील यांच्या कन्या नगरसेविका राजुल पाटील यांच्याकडून वर्धापन दिनाचा टीझर जारी. ठाकरेंच्या बंडखोर खासदारांची वर्धापन दिनी फेसबुक पोस्ट चर्चेत. संजय जाधव, नागेश आष्टीकर यांच्या पोस्टवरून ठाकरेंसह मशाल चिन्हही गायब. बाळासाहेब ठाकरेंशिवाय पोस्टमध्ये कोणाचाही फोटो नाही. सोलापूरमध्ये फुटीर खासदारांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. शहरातील गणपती घाटावर फुटीर खासदारांचा प्रतिकात्मक दशक्रिया विधी करत निषेध व्यक्त. ठाकरेंनंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारही फुटणार असल्याच्या चर्चा. पवारांचे काही खासदार सुनेत्रा पवार यांच्या संपर्कात. अमित शहांसोबतच्या भेटीत सुनेत्रा पवार यांची खासदारांबाबत चर्चा. सूत्रांची माहिती. पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार 12 डिसेंबरपर्यंत आमच्यासोबत येऊ शकतात. दादांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा. काँग्रेस खासदारही पक्षप्रवेशासाठी इच्छुक असल्याचा खुलासा.